इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं लेक्चर नंबर 2. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मॅग्नेटिक फ्लक्स आणि लेन्झेस लॉ. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय फॅरेडे लॉ आणि त्याच्यावरचे प्रश्न. पटकन वही पेन घेऊन बसा आणि आता आपण काम सुरू करू. एकदम मजा येणार आहे. आणि सर सगळ्यात पहिले कालचा एक वॉर्मअप क्वेश्चन. लास्ट लेक्चरला आपण लेन्झेस लॉ शिकलो होतो. त्या बेसिसवर तुम्ही मला सांगा या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे. प्रश्न काय सर? प्रश्न असा आहे की आपल्याला डायरेक्शन ऑफ करंट पाहिजे या छोट्या आणि मोठ्या लूपमध्ये, जर की माझी मॅग्नेटिक फील्ड काय करते सर? मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज करते. इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड ही इन्क्रीज करते आहे. थोडीशी डायग्राम समजून घ्या, तुम्हाला सोपं पडेल सॉल्व करायला. बेटा हे सर्किट कंप्लीट नाहीये. हे जे आहे ना, इथे गॅप आहे. अलग लक्षात, इथे गॅप आहे. म्हणजे कसं आहे सर? हे बघा, हा असा आहे, असा करून असा आणि मग असा आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. सॉल्व करून घेतलं असेल तुम्ही की सर मॅग्नेटिक फील्ड वाढते. कुठली मॅग्नेटिक फील्ड वाढते बेटा? आतमधली मॅग्नेटिक फील्ड वाढते. तर आपला इंड्युस्ड करंट काय करतो? तो मॅग्नेटिक फील्ड कमी करायचा प्रयत्न करेल. आतली मॅग्नेटिक फील्ड हे कोण करणार आहे सर? हा करेल बेटा इंड्युस्ड करंट. लेन्झेस लॉ आपण मागे शिकलो होतो की फ्लक्स जर वाढला, फील्ड इथं वाढली म्हणजे फ्लक्स वाढला, बरोबर आहे ना? जर फ्लक्स चेंज झाला तर फ्लक्सचा जो चेंज आहे ना त्याला अपोज करतो कोण सर? इंड्युस्ड करंट. ओके. आता लूप कोणता आहे? तर लूप आहे ना बेटा, तर कुठला लूप असतो बघा? आपण जो फॅरेडे मध्ये किंवा लेन्झेस मध्ये जो लूप कन्सिडर करतो तो नेहमी क्लोज लूप कन्सिडर करतो. आता क्लोज लूपचा अर्थ काय बरं सर? बऱ्याच विद्यार्थी एक चूक करतात. काय करतात? त्यांना वाटतं हा आतला लूप क्लोज आहे किंवा हा बाहेरचा लूप क्लोज आहे. बिलकुल नाही सर. मग इथं लूप कुठला आहे? करंटसाठी कुठला लूप बघावा मी? फ्लक्स कुठून बघावा? तर बघ बेटा, फ्लक्स बघताना तू हे बघशील बघ, हा असा करून हा लूप आहे बघ. अलग लक्षात तुला? हा लूप आहे. कारण करंट फ्लो झाला तर इथून फ्लो होईल, आतून थोडी करंट फ्लो होणार आहे. होणार आहे का सर? नाही. म्हणजे तुला जो फ्लक्स बघायचा आहे ना, फ्लक्स बघायचा आहे तर तुला या एरियामध्ये बघावं लागेल. हा जो मधला एरिया आहे ना त्या एरियामध्ये बघावं लागेल. कारण लूप कुठला एरिया एनक्लोज करतोय? कुठला एरिया एनक्लोज करतोय? तर सर हा एरिया एनक्लोज करतोय. या एरियाचं काही महत्व नाही कारण इथून करंट फ्लो नाही होणार. बघा, जर असा डायग्राम असती, अशी डायग्राम असती तर हा एरिया मॅटर केला असता बरं का. पण डायग्राम अशी नाहीये, इथून मध्ये तुटलेलं आहे म्हणून हा मधला एरिया नाही बेटा, हा इकडचा एरिया मॅटर करतो. मग आता इकडच्या एरियामध्ये मला बाहेरच्या डायरेक्शनला काय करायचंय सर? बाहेरच्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे कारण आतली कमी करायची आहे. तर बाहेरच्या डायरेक्शनला कशी येणार आहे आतली मॅग्नेटिक फील्ड? बाहेरच्या डायरेक्शनला कशी येणार आहे सर? तर तुम्ही काय करा, करंटला कसं करा बेटा? असं करा. करंट असा येईल, असा जाईल. ठीक आहे, बघा बरं, चेक करा एकदा, चेक करा. बाहेर आली पाहिजे मॅग्नेटिक फील्ड. कुठे आहे सर? इथून चेक करा. अशी जाताना बाहेर आहे का? बाहेर आहे का? आहे सर. आता बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे सर. आता बाहेर आहे, बाहेर आहे का? आहे सर. अरे आहे की नाही बाहेर? सर इथं कुठे बाहेर आहे सर? इथे आतमध्ये. तिथे नाही बघायचं, तिथे नाही बघायचं. कुठे बघायचं? इथे बघायचं. याच्यामुळे इथे कशी आहे सर? बाहेर आहे, बाहेर आहे. आलं लक्षात? याच्यामुळे इथे कशी आहे सर? बाहेर आहे. ओके सर? ओके. म्हणजे आता इथे बाहेर मॅग्नेटिक फील्ड करायचा ते प्रयत्न करतील. ओके सर, आलं लक्षात बेटा? चला, फॅरेडेचा लॉ सुरू करू आपण. फॅरेडे तुम्हाला नाव आठवते? फॅरेडे ज्यांनी सांगितलं होतं की जर एखाद्या क्लोज लूप मधून मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ इंड्यूस झाला तर करंट इंड्यूस होतो. करंट इंड्यूस झाला तर करंटची डायरेक्शन सांगतो लेन्झेस लॉ. मात्र त्या ईएमएफ ची व्हॅल्यू सांगतो कोण सर? कोण सांगतं? फॅरेडे लॉ. नीट लक्ष द्या. स्टेटमेंट बघा आधी. स्टेटमेंट काय बेटा? स्टेटमेंट आहे सर, व्हेनेवर द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द क्लोज लूप चेंजेस. फ्लक्स चेंज झाला तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा ईएमएफ इंड्यूस होईल. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. फॅरेडेचा लॉ काय म्हणतो माहिती का? की जे डी फाय बाय डी टी आहे, किंवा मी असं म्हणतो बघा, जे ईएमएफ आहे ना बेटा, ईएमएफ, हे जे ईएमएफ आहे ना सर, हे इक्वल असतं कोणाच्या? इक्वल असतं रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सच्या. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सच्या मॅग्निट्यूडच्या इक्वल असतं. आलं का लक्षात? म्हणजे जेवढा फास्ट फ्लक्स चेंज करेल, फ्लक्सच्या प्रोपोर्शनल नाही आहे ते, फ्लक्स किती फास्ट चेंज करतोय त्याच्या प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ईएमएफ जर आपल्याला काढायचं आहे किंवा व्होल्टेज काढायचा आहे ना, तर तो असेल डी फाय बाय डी टी. जितका फास्ट चेंज करेल तितका जास्त आपल्याला ईएमएफ मिळणार आहे ना. तितका जास्त ईएमएफ सर तितका जास्त करंट.
आलं लक्षात? ओके. म्हणजे तुला बदलण्याचा जितकं जास्त कोणी रिस्पॉन्स करेल, तुला आज बेटा तू 5 तास अभ्यास करतोय है ना, आणि एखादा विद्यार्थी 10 तास अभ्यास करतोय, तर 10 वाल्याला सांगितलं 11 तास अभ्यास कर आणि तुला सांगितलं 9 तास अभ्यास कर, तर मला सांग चेंज कोणामध्ये जास्त आहे? सर चेंज माझ्यामध्ये जास्त आहे, कारण 5 ते 9 आणि तिथे तर 10 ते 11 आहे सर. याचा अर्थ फ्लक्सवर मॅटर नाही करत. म्हणजे 5 तास इकडे 5 तास आणि तिकडे किती होतं सर? 10 तास. त्याच्यावर नाही मॅटर केलं. कशावर मॅटर करत? चेंज इन फ्लक्सवर मॅटर करतं. चेंज इन फ्लक्स कितीचा तुझ्या केसमध्ये किती? 5 तास ते 9 तास, 4 तासाचा चेंज आहे. तिकडे किती आहे? 10 ते 11, 1 तासाचा चेंज आहे. आलं लक्षात? सो चेंज जितका जास्त चेंज होईल कमी वेळात, तेवढा आपल्याला ईएमएफ मिळणार आहे. ओके सर. हे कोण सांगतं? हे सरळ, हे कसलं स्टेटमेंट आहे? हे फॅरेडेचं स्टेटमेंट आहे. फॅरेडे लॉ. आपण अजूनपर्यंत मॅग्निट्यूड बघितला नव्हता. लेन्सेसमध्ये फक्त करंटच्या डायरेक्शनची आपण गोष्ट केली. आणि सर जर आपण जरा शिस्तीत लिहायचं म्हटलं तर ईएमएफ इज इक्वल टू मॅग्निट्यूड काढतो बेटा मायनस d∅dt. सर हा मायनस काय दाखवतो? हा मायनस काय दाखवतो? मायनस हे दाखवतो की ईएमएफ है ना, हा जो इंड्युस्ड ईएमएफ आहे, इंड्युस्ड ईएमएफ जो आहे अपोजेस, काय अपोज करतं? अपोजेस चेंज इन फ्लक्स. फ्लक्सला अपोज करत नाही रे बाबा, चेंज इन फ्लक्सला अपोज करतो. ही मायनस साईन तिथून आली, पण ही जी मायनस साईन आहे ना सर, ही जी मायनस साईन आहे ना बेटा, ही कोणाची देणगी? ही फॅरेडेची देणगी नाही. फॅरेडे इथपर्यंतच आहे. ही जी मायनस साईन आहे हे कोण आहे सर? हे लेन्झेसनी सांगितलंय. विरोध करतो कोण? विरोध करतो सर? करंट म्हणा, ईएमएफ म्हणा, विरोध करतो. कोणाला विरोध करतो? फ्लक्सला विरोध करतो. हे सांगणारा कोण होता? लेन्झेस होता. ओके सर. आणि फॅरेडेने काय सांगितलं? फक्त रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज इक्वल टू ईएमएफ. आता नीट लक्ष द्या. एक असतो बेटा इन्स्टंटेनियस ईएमएफ, इन्स्टंटेनियस व्होल्टेज. इन्स्टंटेनियस व्होल्टेज याचं मॅग्निट्यूड किती असेल सर? याचं मॅग्निट्यूड म्हणजे हे मला म्हणायचं आहे d∅dt. ठीक आहे ना, हा d∅dt चा मॅग्निट्यूड आहे. जर कोणी तुम्हाला इन्स्टंटेनियस ईएमएफ विचारला तर, व्हॅल्यू म्हणतोय मी, डायरेक्शन वगैरे नंतर बघून. आणि सर जर कोणी ॲव्हरेज विचारला तर, ॲव्हरेज विचारला तर काय येईल बेटा? तर इथे ॲव्हरेज विचारला होईल ΔΦ/Δt. हे माहिती आहे ना तुम्हाला, ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा dx/dt आणि Δx/Δt, बस तसंच आहे. तुला एक गोष्ट अजून सांगतो. जर मला कोणी करंट विचारला बेटा, तर करंट असतो काय असतो सर? करंट असतो ईएमएफ अपॉन आर. म्हणजे मला इन्स्टंटेनियस करंट लिहिता येईल. काय लिहिता येईल सर तुम्हाला? मला लिहिता येईल d∅dt डिवायडेड बाय आर. तसंच मला ॲव्हरेज करंट सुद्धा लिहिता येईल. कसं लिहिता येईल सर? ॲव्हरेज करंट इज इक्वल टू ΔΦ/Δt, याचा मॅग्निट्यूड डिवायडेड बाय आर. मला सांग, आपण काही रॉकेट सायन्स केलं का आतापर्यंत? सर काहीच केलं नाही. तुम्ही एकदम सोपं काय सर याच्यात? फॅरेडे लॉ काय सर? काहीच नाही. मग प्रश्न करायचे का आपण? फॅरेडे लॉवर प्रश्न करायचे का सर? करू. अजून एक विषय याचा. काय विषय सर? बेटा बघ, थोडंसं अजून तुला सांगायचं म्हटलं तर आपण काय करू शकतो ना, एक अजून स्टेटमेंट लिहू शकतो है ना. काय स्टेटमेंट आहे सर? की फॅरेडे लॉ इज बेस्ड ऑन कंजर्वेशन ऑफ एनर्जी. कंजर्वेशन ऑफ एनर्जी. लेन्झेसचं जे लॉजिक सांगितलं होतं ना, त्याच टाईपचं लॉजिक फॅरेडेचं आहे. तुला हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे की फॅरेडे लॉ कशावर बेस्ड आहे सर? कंजर्वेशन ऑफ एनर्जी. लेन्झेस लॉ कशावर बेस्ड आहे सर? कंजर्वेशन ऑफ एनर्जी. सर लेन्झेस लॉ काय सांगतो? डायरेक्शन ऑफ करंट. फॅरेडे लॉ काय सांगतो? मॅग्निट्यूड ऑफ ईएमएफ. आलं लक्षात? ओके सर. प्रश्न बघा आता. प्रश्न सॉल्व्ह करू आपण है ना, मग आपल्याला मजा येईल. AIPMT आलेला प्रश्न म्हणतो द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉईल सॅटिस्फाय द रिलेशन. आपल्याला फ्लक्स दिला बेटा, फ्लक्स देऊन ठेवलेला आहे आणि काय विचारलंय आपल्याला ईएमएफ विचारलाय t=2 सेकंडला. झालं, मग काय करायचं याच्यात? ईएमएफ t=2 सेकंडला विचारलाय. करून घेशील हे काय येईल सर? d∅dt. d∅dt जे काही येईल तर कर याला डिफरन्शिएट केल्यावर काय येईल? 8t + 6 असं येईल ना. 6t + 6, 8t + 6. आता 8 म्हणजे काय टाकावं लागेल? 8 × 2 आणि +6. सर हे किती आलं? 8 × 2 = 16 × 2 22 व्होल्ट. झालं, 22 व्होल्ट. AIPMT 2012. तसं काय सर? हा तू करून घेशील. अवघड आहे का रे? हे अवघड आहे का? हे करून घेशील. आता हे करत बसाव का? इथं काय विचारलंय बेटा? करंट विचारलाय. करंट काय येईल सर? आता लिहून दिलं तुला. करंट येईल ईएमएफ, हा झाला ईएमएफ, डिवायडेड बाय काय सर? रेजिस्टन्स.
मग पटकन सांग मला ईएमएफ किती सर, इथे याला डिफरन्शिएट कर, किती येणार आहे 100t. 100t डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टन्स दिलाय ना 400, म्हणजे हे आलं सर T/4. टी ची व्हॅल्यू टाकावं लागेल तुला, किती टी ची व्हॅल्यू सर 2 सेकंद, म्हणजे 2/4 किती आला सर 0.5 ओम. 0.5 ओम नाही येणार, एम्पियर येईल. आपल्याला करंट विचारलाय ना एम्पियर मध्ये. सोपे सोपे प्रश्न आहे. हा एक चांगला प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे सर, अ कॉईल ऑफ 1200 टन, 1200 टनची कॉईल आहे. मीन एरिया बघा काय काय दिले तुम्हाला, टन देऊन ठेवलेत 1200. एरिया दिलाय बेटा, एरिया किती दिलाय सर 500 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. पुढे काय म्हटले, इज हेल्ड परपेंडिक्युलर टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. परपेंडिक्युलर टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डचा अर्थ कळतो का, हे बघा थोडं डायग्राम समजून घ्या. हा लूप आहे बेटा, है ना, हा कॉईल आहे आणि मॅग्नेटिक फील्ड अशी पकडली मी, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डच्या हे परपेंडिक्युलर आहे, दिसते का तुला, हे लूप जे आहे ना ते मॅग्नेटिक फील्डच्या काय सर परपेंडिक्युलर आहे. पुढे काय म्हणतायत, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे. आनंद आहे, मॅग्नेटिक फील्ड किती आहे सर, ते आहे 4 × 10⁻⁻4 टेस्ला. बर, आणि रेजिस्टन्स पण देऊन ठेवलाय. द कॉईल इज रोटेटेड थ्रू 180 डिग्री, हे महत्वाचं आहे. कॉईलला रोटेट केलं 180 डिग्री आणि टाइम पण देऊन ठेवलाय आपल्याला. ॲव्हरेज इलेक्ट्रिक करंट विचारलाय, ॲव्हरेज इलेक्ट्रिक करंट. नीट लक्ष द्या, कॉईलला जेव्हा मी रोटेट करेल बेटा, रोटेट करायचा अर्थ काय माहिती आहे का तुला, 180 डिग्रीने. बघा आधी माझा हात दिसतोय का तुला, हात दिसतोय का असा, एरिया वेक्टर कुठे आहे सर, एरिया वेक्टर असा आहे. एरिया वेक्टर कुठे आहे सर, एरिया वेक्टर असा आहे, है ना, जसं मार्कर आहे तसं आहे. आता जर बेटा मी याला रोटेट केलं, काय केलं सर 180 डिग्रीने रोटेट केलं, म्हणजे उलटं फिरवलं. उलटं फिरवल्यानंतर एरिया वेक्टर कसा येईल, असा येईल. या बाजूला एरिया वेक्टर येईल, हो की नाही. याचा अर्थ सुरुवातीला जर मी पकडला एरिया वेक्टर हा येईल सर, आणि नंतर एरिया वेक्टर किती येईल सर, रोटेट केल्यानंतर, याला रोटेट केल्यानंतर एरिया वेक्टर असेल. बेटा इथे जो थीटा आहे तो किती आहे, याला मी म्हणतो θ2 सर 180 डिग्री आहे. आणि हा जो θ1 आहे हा किती आहे सर, हा आहे 0 डिग्री. फ्लक्सचा अँगल म्हणतो मी, फ्लक्सचा अँगल. आलं लक्षात, ओके सर. म्हणजे जर मला मी φ1 लिहिलं तर किती येईल सर, φ1 येईल सर BA cos 0. आणि सर φ2 केलं तर किती येईल, φ2 केले तर येईल सर BA cos 180. पटलं तुला, येस सर. जर मला डेल्टा फाय काढायचा बेटा, डेल्टा फाय चेंज इन फ्लक्स, तो काय येईल सर φ2 - φ1. याचा जर मॅग्निट्यूड घेतला तर तो किती यायला पाहिजे, जर तू बघितलं तर हे यायला पाहिजे सर -BA. φ2 म्हणजे -BA. तर ऍड होऊन जाईल बेटा हे, तर हे येणार आहे 2BA. याचा मॅग्निट्यूड जर घेतला तर किती यायला पाहिजे सर 2BA. आलं लक्षात. तुला काय विचारलं, ॲव्हरेज करंट विचारले. अरे काय सोपे प्रश्न विचारतात राव. ॲव्हरेज करंट काय येईल बेटा, ॲव्हरेज करंटचा फॉर्म्युला दिला, काय असतो सर डेल्टा फाय बाय डेल्टा टी चा मॅग्निट्यूड डिवायडेड बाय रेजिस्टन्स. अरे हो की नाही, मग करून टाका आता. मग इज इक्वल टू येईल, डेल्टा फायला किती लिहू शकतो मी 2 टाइम्स B × A. ठीक आहे, 2 टाइम्स B × A. आता एक गोष्ट आहे का, इथे नंबर ऑफ टर्न पण दिले, म्हणजे इथे मी काय करू शकतो ना, n नी मल्टिप्लाय करू शकतो. इथे मुद्दाम कळते का तुम्हाला, n नी का मल्टिप्लाय केलं. हवं तर तुम्ही हा एका कॉईलसाठी झाला रे, किंवा मी इथं असं करून टाक NBA खुश राहा बेटा, है ना. इथे किती येईल सर 2NBA. ठीक आहे, हे 2NB आलं डिवायडेड बाय डेल्टा टी आणि हा R. चला आता व्हॅल्यू टाकू आपण, पटपट व्हॅल्यू टाकू आपण. 2 × n ची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल N किती आहे सर, कॅपिटल N दिले 1200. मॅग्नेटिक फील्ड दिली असेल टेस्लामध्ये, किती दिले सर 4 × 10⁻⁻4. एरिया दिला असेल 500 × 10⁻⁻4 डिवायडेड बाय सर डेल्टा टी दिलाय का 0.1. आणि रेजिस्टन्स दिलाय का, रेजिस्टन्स दिला असेल ना, कुठे रेजिस्टन्स 20. करून बघा कॅल्क्युलेट किती येते, करा बरं कॅल्क्युलेट किती यायला पाहिजे सर हे. तर बघा हे 1 2 3 4, हे 4 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर हा हे बघा हे आणि हे कॅन्सल झालं बेटा. हे किती आलं 12 5 60 है ना, 12 5 60 60 × 4 किती आलं 240. 240 आलं, 240 × 10⁻⁻4, 240 × 10⁻⁻4 एम्पियरमध्ये. त्यांनी कशात विचारलं सर, त्यांनी विचारलं आपल्याला मिली एम्पियरमध्ये. मिली एम्पियरमध्ये कसं लिहू शकतो मी याला, 24 × 10⁻³ लिहू शकतो. थोडंसं गणित येत असेल तुला तर, 1 0 इकडे टाकला मी, मग हे किती आलं सर 24 मिली एम्पियर. मजा आली का.
अरे होईल ना तुझं असं फास्ट सॉल्विंग? येस सर, येस सर. पुढचा प्रश्न बघा. अ रेक्टँग्युलर कॉईल ऑफ 200 टन अँड एरिया आर केप परपेंडिक्युलर टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. परपेंडिक्युलरचा अर्थ कळतो का तुला? ही माझी रेक्टँग्युलर कॉईल आहे अशी, बरं का, अशी रेक्टँग्युलर कॉईल आहे सर, है ना. जर अशी स्थित काढू आपण रेक्टँग्युलर कॉईल, अशी रेक्टँग्युलर कॉईल आहे ना, आणि ती परपेंडिक्युलर ठेवली मॅग्नेटिक फील्डच्या. म्हणजे एरिया वेक्टर कसा येईल सर? एरिया वेक्टर असायला पाहिजे. क्लिअर? क्लिअर सर. पुढे काय म्हणतात? इफ द फील्ड इज रिव्हर्स. काय केले आता त्यांनी? फील्ड रिव्हर्स केली. बर, आनंदी आनंद आहे. फील्ड रिव्हर्स करून टाक. घे, फील्ड रिव्हर्स केली. एरिया वेक्टर तसंच राहणार आहे. अरे एरिया वेक्टर बदलणार आहे का? नाही सर, एरिया वेक्टर तसंच राहणार आहे सर. म्हणजे या केसमध्ये बेटा θ2 किती येणार आहे? 180. फील्ड आणि एरिया मधला अँगल सर इथे किती येणार आहे? θ1 0 डिग्री. म्हणजे जो चेंज इन फ्लक्स येणार आहे, चेंज इन फ्लक्स तो किती येईल सर? 2BA. अरे आता केलं ना, 2BA बरोबर आहे. येस सर. काय विचारलंय? ॲव्हरेज इंड्यूस EMF. ॲव्हरेज इंड्यूस EMF विचारलंय. 2NBA करून टाक, कारण टर्न पण दिले तिथे. मग इंड्यूस EMF विचारलंय, हे तर अजूनच सोपं आहे. EMF ॲव्हरेज इज इक्वल टू किती यायला पाहिजे? डेल्टा फाय बाय डेल्टा टी. डेल्टा फाय बाय डेल्टा टी म्हणजे किती येणार आहे? डेल्टा फाय बाय डेल्टा टी म्हणजे यायला पाहिजे 2NBA अपॉन डेल्टा टी. व्हॅल्यू टाक. 2 इंटू एन ची व्हॅल्यू आहे 200 इंटू बी ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू किती दिली आहे? 0.25 इंटू 100 इंटू 10 ची पॉवर -4 डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी दिलाय का मला? 0.01. आलं लक्षात? ओके सर. बघा, हे त्याच्यानंतर हे 2 शून्य आणि हे कॅन्सल होऊन जाईल. इथे किती येणार आहे? कॅल्क्युलेशन तुम्ही तुमचं करू शकता, मी सांगून दिल तसं आन्सर. 0.25 हे 0.5 0.5 इंटू 2 म्हणजे 1 यायला पाहिजे, म्हणजे 100 आन्सर यायला पाहिजे बेटा. 100 वोल्ट. सर मजा यायला लागली हो सर, किती सोपा चॅप्टर आहे सर. हा प्रश्न बघा. काय सर प्रश्न? मॅग्नेटिक फ्लक्स इन अ सर्किट कंटेनिंग कॉईल ऑफ रेजिस्टन्स दिलाय. चेंज फ्रॉम इतकं चार्ज पास थ्रू द कॉईल. चार्ज पास सर हे तर तुम्ही नाही शिकवलं, सांगतो लक्ष दे. इथं डेरिवेशन पण करून देतो तुला. बेटा तुला हे माहिती आहे dφ/dt इज इक्वल टू असतं सर, काय असतं सर? dφ/dt इज इक्वल टू v. EMF म्हणजे v इज इक्वल टू मी लिहू शकतो IR. अच्छा सर, IR ला लिहू शकतो dq/dt. करंटला काय लिहू शकतो? dq/dt इंटू R. इथपर्यंत नो प्रॉब्लेम. याचा अर्थ मी असं लिहू शकतो की dφ/dt इज इक्वल टू dq/dt इंटू R. त्याच्यानंतर dt कॅन्सल झाला. दोन्ही साईडला इंटिग्रेट कर. दोन्ही साईडला जर इंटिग्रेट केलं तर असेल बघ, dφ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dq इंटू R. dφ चं इंटिग्रेशन काय येईल सर? डेल्टा फाय. आणि इकडे बेटा R कॉमन येईल, R कॉमन येईल, R बाहेर जाईल. आणि dq चं इंटिग्रेशन काय होईल सर? dq चं इंटिग्रेशन होईल डेल्टा q. ओके. इथे डेल्टा फाय काय सर? इथे डेल्टा फाय आहे चेंज इन फ्लक्स. काय सर? इथे चेंज इन फ्लक्स. आणि सर इथे डेल्टा क्यू काय? तर इथे डेल्टा क्यू आहे बेटा नेट चार्ज फ्लोन इन सर्किट. नेट चार्ज फ्लोन इन सर्किट. आलं लक्षात? येस सर. याचा अर्थ मी म्हणू शकतो, काय म्हणू शकता सर तुम्ही? इथून जर तुम्ही बघितलं तर येईल डेल्टा क्यू म्हणजे जो चार्ज आहे तो किती आहे सर? तर तो आहे बेटा डेल्टा फाय अपॉन R. किती फ्लक्स चेंज झाला डिवायडेड बाय रेजिस्टन्स. एक गोष्ट लक्षात घे, काय की एकतर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. इथे झेंडा लावून टाकू आपण बरं का. कधी पण विचारलं चार्ज किती आहे तर हा येईल डेल्टा फाय, चेंज इन फ्लक्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स. एक गोष्ट अजून, तुला इथे कुठे टाइमचा टर्म दिसतोय का? कुठे टाइमचा टर्म दिसतोय का? हा जो नेट चार्ज फ्लोन आहे बरं का, नेट चार्ज फ्लोन आहे बेटा, तो इंडिपेंडंट आहे. काय सर? इंडिपेंडंट आहे. कशाच्या इंडिपेंडंट आहे? इंडिपेंडंट ऑफ टाइम. टाइमवर डिपेंड करत नाही. चार्ज तेवढाच फ्लो करतो. हा, पण चार्ज फास्ट फ्लो करतो का स्लो फ्लो करतो ते टाइमवर डिपेंड करतं, पण चार्ज तेवढाच फ्लो करणार आहे. आलं का लक्षात?
इथे टाइमवर हा डिपेंड करत नाही बेटा. ओके, लक्षात ठेवा. जेव्हा की ईएमएफ टाइमवर डिपेंड करतो की नाही. ईएमएफ म्हणजे हा व्होल्टेज, हे काय सर, डी फाय बाय डी टी. जेवढ्या कमी टाइममध्ये जेवढा जास्त फ्लक्स चेंज झाला तेवढं जास्त व्होल्टेज, तेवढा जास्त करंट. आलं लक्षात. पण चार्जचं तसं नाहीये बेटा, टाइमचा काही संबंध नाहीये. आपल्याला 10 तासामध्ये सपोज 100 क्वांटिटीचा फ्लक्स चेंज झाला आणि इकडे 10 सेकंदामध्ये 100 क्वांटिटीचा फ्लक्स चेंज झाला. दोन्ही केसमध्ये चार्ज सेम आहे. दोन्ही केसमध्ये काय सेम आहे सर, चार्ज सेम आहे, पण करंट वेगवेगळा आहे. करंट कुठे जास्त असेल, जिथे फ्लक्स कमी वेळात चेंज झाला, म्हणजे 5 सेकंद 10 सेकंद मध्ये चेंज झाला तिथे. कळतंय का तुला काय म्हणतोय? नोट्स मध्ये उतरलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता प्रश्न बघा, मॅग्नेटिक फ्लक्स इन अ सर्किट कंटेनिंग, आता काय सांगितले त्यांनी, चार्ज पास थ्रू द कॉइल. तर त्यांनी डायरेक्ट विचारलं बेटा चार्ज पास, तर इथे येईल डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा फाय. काय सर, मी डायरेक्ट लिहितो बघा, 2 आणि 10, 10 मायनस 2 डिवायडेड बाय किती सर, आर कुठे गेला, 2. किती आन्सर आलं सर, 10 बाय 2 8, 8 बाय 2 किती आलं सर, 4 कुलम आन्सर आलं. बघ, टाइमचा वापरच केला नाही आपण. टाइमचा वापर केला का आपण? नाही केला सर, टाइमचा वापर केलेला नाही. आन्सर आलेला आहे. आन्सर काय सर, काय आन्सर? आन्सर आहे बेटा 4 कुलम. आलं लक्षात? येस सर. पुढे बघा, सुंदर प्रश्न. रेडियस ऑफ अ सर्क्युलर लूप प्लेस्ड इन अ परपेंडिक्युलर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. परपेंडिक्युलर आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बघा, एक सर्क्युलर लूप आहे, तो असा मॅग्नेटिक फील्ड आहे बेटा ती, आणि ही मॅग्नेटिक फील्ड काय सर, युनिफॉर्म आहे आणि परपेंडिक्युलर आहे लूपच्या. दिसतंय का तुला? लूपच्या परपेंडिक्युलर आहे. ओके सर, कशी पण असू शकते, मी अशी काढली. तर इथे बी आहे सर युनिफॉर्म. युनिफॉर्मचा अर्थ काय सर, कॉन्स्टंट, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तर चेंज करत नाही इथे. बर, पण काय चेंज करतंय माहिती का, काय चेंज करतंय सर, याचा एरिया चेंज करतोय बेटा आणि इन्क्रीज करतो एरिया. एरिया कसा इन्क्रीज करेल सर, हा असा आहे ना, तर बघा हा असा आहे सर, असा रेडियस आहे, तर थोड्या वेळात याचा एरिया असा होऊन जाईल, थोडासा मोठा होऊन जाईल, मग सर अजून मोठा होऊन जाईल, असा एरिया वाढत जाईल. एरिया वाढला, हा जो याचा रेडियस आहे ना, हा रेडियस वाढत जाईल. जेव्हा रेडियस वाढेल तेव्हा एरिया वाढेल. एरिया वाढल्यामुळे इथे फ्लक्स वाढतो, म्हणजे फ्लक्स चेंज होतो. आता काय म्हटलंय त्यांनी, जेव्हा रेडियस आर असेल, ठीक आहे, तर ईएमएफ इंड्यूस पाहिजे. काय पाहिजे सर, ईएमएफ इंड्यूस. तर ईएमएफ साठी माझ्याकडे फॉर्म्युला काय सर, ईएमएफ साठी आहे फॉर्म्युला डी फाय बाय डी टी. सगळ्यात पहिले मला इथे फ्लक्स लिहावं लागेल. फ्लक्स काय इथं, फ्लक्स काय असतो बघा, बी ए कॉस थिटा. बी ला बी राहू दे, मॅग्नेटिक फील्ड बी दिली ना त्यांनी, बी दिली. एरिया काय लिहितो सर, एरिया तुम्ही लिहा, एरिया लिहा पाय आर स्क्वेअर. ठीक आहे ना. इथे मायनस डी फाय बाय डी टी यायला पाहिजे, कारण तिथे आन्सरमध्ये पण मायनस दिले, तर मला ऍक्च्युअल डेफिनेशन यूज करावं लागेल. एरिया पाय आर स्क्वेअर आहे. अच्छा, पाय कुठला आर लिहा, तो माहिती नाही मला, कारण आता रेडियस बदलतोय, तर मी असं लिहितो याला. कॉस किती येईल बेटा, कॉस 0 है ना. काही दिलं नाही, तर अँगल 0 पकडा. तसं अँगल 0 आहे, तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की एरिया वेक्टर आतमध्ये पकडू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि मॅग्नेटिक फील्ड पण कशी आहे सर, आतमध्ये आहे. आता तुम्ही जर नीट बघितलं तर फ्लक्स आला बेटा माझ्याकडे, काय आला सर, बी पाय आर स्क्वेअर. तर मला ईएमएफ जो आहे तो येणार आहे, किती येणार आहे सर, ईएमएफ येणार आहे मायनस डी फाय, है ना. इथे मायनस लिहिलं नाही का मी, इथं मायनस येईल, है ना. मायनस डी फाय बाय डी टी, ऍक्च्युअल डेफिनेशन यूज करावं लागेल. तर मायनस डी फाय बाय डी टी, याला डिफरन्शिएट करा बरं. बी पाय आर स्क्वेअर, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये याला डिफरन्शिएट करू आपण. टाइमच्या रिस्पेक्टमध्ये काय चेंज करतोय सर, फक्त रेडियस चेंज करतोय, बाकी सगळं बाहेर येऊन जाईल. म्हणजे हे यायला पाहिजे मायनस बी पाय. आता बघा, आर स्क्वेअरचं डिफरन्शिएशन कसं येईल, तर ते येईल बेटा 2r dr बाय dt. हे कसं आलं सर, त्यासाठी तुला 10 जन्म घ्यावं लागतील, कारण तुला चेन रूल यायला पाहिजे त्यासाठी. अरे यायला पाहिजे की नाही चेन रूल. याचं डिफरन्शिएशन बेटा याला कसं येईल सर, हे येईल मायनस बी पाय. इथं करून दाखवावं लागेल तुला, थांब. एक गोष्ट लक्षात घ्या, डिफरन्शिएशन ऑफ आर स्क्वेअर जे आहे ना सर, आर स्क्वेअरचं जे डिफरन्शिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, ते करता येते का तुला? टाइमच्या रिस्पेक्टमध्ये सर आर स्क्वेअरचं डिफरन्शिएशन असतं 2r dr बाय dt. हे कसं आलं, तर आरला तू डायरेक्टली डिफरन्शिएट नाही करू शकत. बघा, डी ऑन, जर बेटा असं दिलं कोणी डी ऑन dr ऑफ आर स्क्वेअर, तर ते येतं 2r, कारण इथे व्हेरिएबल सेम आहे. डिफरन्शिएट ज्याला करतोय इथे पण आर आहे सर, आणि इथे पण आर आहे. पण इथे काय सर, इथे टी आहे,
मग अशा वेळेस काय करायचं, सेम लिहायचं, जसं लिहितो ना आर स्क्वेअर तर 2r लिहायचं, पण एक शेवटची टर्म उरते ना तिथे लिहायचं dr/dt. आलं लक्षात. जर याला विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं असतं तर इथे काय आलं असतं सर, dr/dx. ओके ओके सर. मग आता हे झालं. मग हे झाल्यानंतर काय करायचंय तुला, आता आरच्या जागी काय टाकायचंय, कधी रेडियस काय म्हटलंय त्यांनी, रेडियस r0 म्हटलंय बेटा. रेडियस आहे, अच्छा त्यांनी काय दिलंय, dr/dt ची व्हॅल्यू दिली आणि काय विचारलंय, ईएमएफ इंड्युस्ड इफ ॲट एनी इन्स्टंट रेडियस इज आर. ठीक आहे, आरच्या टर्ममध्ये दिलं, काही प्रॉब्लेम नाही. dr/dt ची व्हॅल्यू दिली त्यांनी, काय दिली सर, r0, आणि ते काय दिले, इन्क्रीजिंग ॲट कॉन्स्टंट रेट, म्हणजे मी असं लिहितो -b पाय, इथे येईल बेटा r0 इंटू आर. ठीक आहे, आणि ते 2 -2b पाय r0 r -2b पाय r0 r हे यायला पाहिजे. आलं का लक्षात. dr/dt ला काय टाकलंय सर मी, r0 टाकलेला आहे. ओके, मायनस कुठून आला सर, मायनस आला इथून लेंझेस लॉ मधून, लेंझेस लॉ मधून मायनस आला. एक गोष्ट लक्षात ठेव, जर इथे दिलं असतं बेटा डिक्रीजिंग, काय सर डिक्रीजिंग, तर इथे तू r0 न लिहिता -r0 लिहिला असता. काय लिहिलं असतं सर, -r0. आलं का लक्षात. आन्सर मायनस मायनस प्लस झालं असतं, पण तसं नाही आहे इथे. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न तुम्ही करू शकता. कुठे आलाय सर, AIPMT 2010. काय प्रश्न आहे, अ कंडक्टिंग सर्क्युलर लूप इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड सेम आहे, विथ इट्स प्लेन परपेंडिक्युलर टू द लूप. प्लेन काय सर, लूपला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. द रेडियस ऑफ लूप इज मेड टू श्रिंक ॲट अ कॉन्स्टंट रेट ऑफ, श्रिंक करतोय, श्रिंकचा अर्थ कळतो का तुला, श्रिंक म्हणजे ना dr/dt जो आहे ना बेटा, dr/dt तो असणारे -1 मिलीमीटर पर सेकंड. सर मायनस का लिहिलं, कारण बेटा रेडियस जो आहे ना तो कमी होतोय, श्रिंक होतोय म्हणून. आता बघ, आता तुला दिसत असेल की आन्सर जे पॉझिटिव्ह मध्ये, जे मी मगाशी म्हणत होतो तुम्हाला. आता काय सांगितलं, इंड्यूस ईएमएफ वेन रेडियस इज 2 सेंटीमीटर. चल करून टाकू आपण. तर सगळ्यात पहिले ईएमएफ येतो -dφ/dt, म्हणजे येणार आहे -b इंटू πr² d/dt. बरोबर आहे. ओके सर, याला लिहू शकतो बघा, नीट लक्ष द्या, -b पाय, इथे येईल बेटा 2r dr/dt, जे मगाशी आलं होतं. आता हा जो dr/dt आहे ना, याच्या जागी काय टाकशील, -1 mm/s टाक. बघ मी लिहितो इथे, मायनस बी च्या जागी काय टाकायचं सर, बी च्या जागी टाक तू 0.025. ठीक आहे. त्याच्यानंतर पायच्या जागी पाय टाकून दे, काही प्रॉब्लेम नाही सर. 2 च्या जागी 2 टाक. आर च्या जागी काय टाकशील, रेडियस दिले बघ 2 सेंटीमीटर, म्हणजे इथे येईल 2 × 10⁻². सावधानीने, चुकायला नको. त्याच्यानंतर dr/dt च्या जागी टाक बेटा -1 × 10⁻³ का बरं, मिलीमीटर आहे म्हणून. काय सर ते, मिलीमीटर. आता जर तू नीट लक्ष दिलं तर काय येईल, तर जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर इथे काय काय यायला पाहिजे बघा. सगळ्यात पहिले इथे बघा 25 दुने 50, 50 दुने 100, म्हणजे 1 च्या टर्म मध्ये आन्सर यायला पाहिजे 1, आणि फक्त पाय राहायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही बघायला गेला तर एकच ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे. बाकी तुम्ही व्हेरीफाय करू शकता. जर इथे बघितलं तर इथे किती शून्य आहे सर, इथे जर तुम्ही बघितलं तर हे यायला पाहिजे 0.025 ना, 1 2 3, तर इथे 3 हा -3 आहे. बरं याला करून टाकू, थांब जरा. इथे किती यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे सर हे 25 दुने 50, 50 आणि हे दुने 100, म्हणजे इथे लिहितो बघा, हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 100 इंटू हे 3, हे 3 येते, आणि हे 3 इंटू हे 2 इंटू हे 3. हा आता आला आन्सर बघा, आणि हा पाय तसाच राहील. ठीक आहे, तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता. तर हे बघायला गेले ना तुम्ही, तर हे कॅन्सल होऊन जाईल, हे कॅन्सल होऊन जाईल, हे येईल बेटा पाय इंटू 10⁻⁻6 वोल्ट. ठीक आहे ना, म्हणजे पाय मायक्रोवोल्ट. हा पण एक चांगला प्रश्न आहे बघा. काय म्हणतोय सर प्रश्न, इन अ कॉइल ऑफ रेजिस्टन्स धावून, कॉइलचा रेजिस्टन्स दिलाय, इंड्यूस करंट डेव्हलप बाय चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू इट. ठीक आहे, रेजिस्टन्स दिलाय आपल्याला, इंड्यूस करंट पण आलेला आहे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केल्यावर. इट इज शोन इन द फिगर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. ठीक आहे, IT ग्राफ दिलाय. द मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन फ्लक्स, काय विचारलंय सर, चेंज इन फ्लक्स, चेंज इन फ्लक्स. तुम्ही दोन गोष्टींनी जाऊ शकता. कसं जाऊ शकता, एक तर मी तुम्हाला आता फॉर्म्युला दिला, काय फॉर्म्युला दिला सर, डेल्टा फाय. ठीक आहे ना, डेल्टा फाय अपॉन आर, हे काय असतं सर, हे असतं डेल्टा क्यू.
हा फॉर्म्युला दिलाय की नाही? अरे हा फॉर्म्युला दिलाय की नाही? येस सर दिलेला आहे. आता जर तुम्ही नीट बघायला गेला बेटा, डेल्टा क्यू म्हणजे काय असतं सर? डेल्टा क्यू इज नथिंग बट एरिया अंडर IT ग्राफ. अरे असं असेल की नाही? मी खरं बोलतोय की खरं बोलतोय? सर खरं बोलतायत. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकले तुम्ही? करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकले तुम्ही, हो की नाही? की चार्ज काय असतं सर? चार्ज इज नथिंग बट एरिया अंडर IT ग्राफ. याचा अर्थ बेटा, जर मला चेंज इन फ्लक्स काढायचं असेल, चेंज इन फ्लक्स इज इक्वल टू मला करावं लागेल R इंटू एरिया अंडर IT कर्व. झालं. मग आता करून टाक. रेजिस्टन्स किती आहे? रेजिस्टन्स आहे सर 10. याचा एरिया काढता येणार नाही का तुला? याचा एरिया काढता येणार नाही तुला? एरिया काढता येईल सर. किती आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट कर. हाफ इंटू बेस किती आहे सर? 0.1 इंटू हाईट किती आहे सर? 4. याला जर करायला गेला बेटा तर किती लिहिली हे 5 आलं सर. 5 चौक 20. 20 म्हणजे किती आलं सर? 2 आन्सर आलेलं आहे. आणि युनिट काय लिहायचं? फ्लक्सचं युनिट काय असतं सर? वेबर. अरे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे की नाही? आहे सर. सपोज जर एखादा विद्यार्थ्याला हा फॉर्म्युला नाही आठवला, ठीक आहे ना, तरी काही हरकत नाही बेटा, बेसिक डेफिनेशनला स्टिक कर. d∅dt इज इक्वल टू काय लिहून दिलं तुम्ही सर? d∅dt इज इक्वल टू काय असतं सर? EMF ला काय लिहू शकते दिदी तू? IR. बरोबर आहे. तुला d∅ पाहिजे ना, याला इकडे घेऊन टाक. बघ असं लिहायला, d∅ इज इक्वल टू IDT इंटू R. जमतंय. हा dt इकडे घे. मग आता याला इंटिग्रेट कर. याला इंटिग्रेट केलं तर हा काय येईल सर? हा एरिया येईल बेटा. हा एरिया येईल. आणि हे काय सर? हे डेल्टा फाय. अरे हो की नाही? डेल्टा फाय. आणि हा आर तर कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येऊन जाईल. अरे येईल की नाही? हो सर. कसंही करा, जो एकदम विद्यार्थी व्यवस्थित असतो ना, त्याला कधी गडबड होत नाही बेटा, है ना? कॉन्सेप्ट एकदम शार्प पाहिजे. हा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे सर? एक छोटंसं बार मॅग्नेट आहे. त्या बार मॅग्नेटला आपण पास करतोय, स्टेडी रेटनी पास करतोय या सोलेनॉइड मधून, है ना? ही सोलेनॉइड आहे. आता त्यांनी काय विचारलंय ना, गॅल्व्हॅनोमीटरचं व्हेरिएशन विचारलंय, म्हणजे करंटचा ग्राफ विचारलाय. इन शॉर्ट त्यांनी करंट टाइमचा ग्राफ विचारलाय. सगळ्यात पहिले असा प्रश्न करताना तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे. काय? मी तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं होतं की याची प्रॉपर्टी काय असते, हे जर मॅग्नेट जवळ येते ना, तर हे जवळ येऊ देत नाही. म्हणजे इथे नॉर्थ पोल येईल आधी. अरे हो की नाही? जवळ येऊ देणार नाही आणि दूर जाऊ देणार नाही. हेच सांगितलं होतं लेंझेस लॉला. तर हे बार मॅग्नेट जेव्हा याच्या जवळ येत असेल तेव्हा हे रिपेल करेल, आणि जेव्हा हे याच्या दूर जात असेल बेटा, जेव्हा हे असं बार मॅग्नेट जे आहे ना सर, याच्या आतमध्ये आल्यावर दूर जाईल, आतमध्ये आल्यावर असं दूर जाईल. जेव्हा हे दूर जाईल तेव्हा काय होईल? तेव्हा नाही का सर, तेव्हा असं होईल की हा याला दूर जाऊ देणार नाही. दूर जाऊ देणार नाही म्हणजे काय होईल नक्की? तर नक्की असं होईल सर की इथे साऊथ पोल यायला पाहिजे, आणि इथे साऊथ नाही, इथे काय यायला पाहिजे? नॉर्थ पोल, आणि इथे साऊथ पोल. अशी काहीतरी सिच्युएशन होईल. बरोबर आहे. पहिल्या केसमध्ये करंटची डायरेक्शन सांग, कशी यायला पाहिजे करंट? बघा मी तुम्हाला करंट मार्क करून देतो. करंट यायला पाहिजे बेटा असा, है ना? असा यायला पाहिजे करंट. असा म्हणजे असा बाहेर यायला पाहिजे, बाहेरून आतमध्ये. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी असते? मॅग्नेटिक फील्ड साऊथ ते नॉर्थ, बरोबर ना? साऊथ ते नॉर्थ असते, म्हणून असं, कारण मॅग्नेटिक फील्ड अशी, म्हणजे करंट असा आला. सर या केसमध्ये करंट कसा पाहिजे? परत साऊथ ते नॉर्थ जा बरं. साऊथ ते नॉर्थ म्हणजे अशी झाली, आतमध्ये जायला पाहिजे करंट, है ना? आतमध्ये जायला पाहिजे. म्हणजे या केसमध्ये करंट कसा आहे सर? या केसमध्ये करंट असा आहे. म्हणजे करंटची दिशा उलटली की नाही? करंटची दिशा उलटली का? दिसते का तुला करंटची दिशा उलटली? येस सर. याचा अर्थ बेटा हा ग्राफ येत नाही, ठीक आहे? हा पण ग्राफ येत नाही. या दोघांमधून एक येणार, ए मधून येणार आणि ए किंवा बी मध्ये येणार. आता सर आम्ही कसं ठरवायचं? सांगतो कसं करायचं. थोडंसं नीट लक्ष द्या. इथे जे सांगतोय ना, इथे सांगते गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन कॉन्स्टंट आहे, नंतर म्हणते एकाच पॉईंटला, फक्त थोड्याशा पॉईंटला 0 व्हायला लागले, ठीक आहे ना? पण तसं नाहीये, सांगतो तुला, फील देतो, थांब. माझ्याकडे बेटा हे सोलेनॉइड आहे, ठीक आहे? एक काम करू आपण, हे सोलेनॉइडचा एरिया पकडला आपण, हा इकडचा एरिया, आणि हे माझ्याकडे बार मॅग्नेट आहे. थोडंसं समजायचा प्रयत्न करा. आता या बार मॅग्नेटच्या सुरुवातीला बघा अशा लाईन आहेत. अशा काहीतरी लाईन असतील, ठीक आहे ना? आता काय होतंय ना, हळूहळू तुम्ही थोडं लक्ष द्या. आता हे बार मॅग्नेट इथे घेऊन जाण्यापेक्षा मी या लूपला इकडे आणतो. अरे दोन्ही एकच आहे ना, रिलेटिव्ह मध्ये तर सेमच होईल ना. याला इकडे घेऊन जा किंवा याला इकडे आण, ठीक आहे? जसं मी याला इकडे आणेल याच्या आतमध्ये, तेव्हा हा लूप आला सर असा.
बघा आधी किती फील्ड लाईन्स आतमध्ये होत्या सर? 1 2 2 होत्या. आता किती खूप साऱ्या फील्ड लाईन झाल्या की नाही आतमध्ये? अरे खूप साऱ्या फील्ड लाईन झाल्या की नाही? म्हणजे याचा अर्थ काय? करंट वाढलाय, करंट वाढलाय है ना. अच्छा सर, थोडं थोडं हळूहळू घेऊन जाऊ म्हणजे अजून मजा येईल. हे बघा असं आलं, त्याच्यानंतर थोडासा येईल, मग अजून वाढल्या सर. अरे वाढले की नाही? अरे येस ऑर नो? येस. हा, याचा अर्थ परत वाढला बेटा, परत वाढला करंट, असा जाऊन एका पीकला येईल. त्याच्यानंतर काय होईल? त्याच्यानंतर कमी होत राहील. का बरं कमी होत राहील? कारण आता याच्या पुढे जर मी गेलो, थोडंसं मला मॅग्नेट मागे जर केलं ना, तर थोडंसं अजून कळेल तुम्हाला. मला असं म्हणायचंय की याच्या पुढे जर आपण गेलो, हे जर मॅग्नेट आहे आपल्याकडे, ठीक आहे, अशा अशा फील्ड लाईन्स. आता याच्या पुढे जर आपण गेलो ना, तर तुम्हाला कळेल काय सर, की आता लाईन्स तेवढ्या नाही वाढणार. लाईन्स तेवढ्या वाढणार नाही, कारण जेवढ्या आतमध्ये यायच्या होत्या तेवढ्या येऊन गेल्या. अजूनही वाढतील पण तेवढ्या नाही वाढणार. मग हळूहळू करंट काय होतोय सर? कमी होईल. कारण रेट जो आहे ना, रेट ऑफ इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा रेट ऑफ इन्क्रीजिंग फ्लक्स जो आहे ना, तो कमी झालाय. आणि एका लेवलला काय होईल ना, एका लेवलला जेव्हा बेटा हा असा पोहोचेल काहीतरी असा, म्हणजे जेव्हा मॅग्नेट पूर्ण सोलेनॉइड मध्ये जाईल, मॅग्नेट पूर्ण सोलेनॉइड मध्ये गेला ना, तर सगळ्या फील्ड ऑलरेडी आतमध्ये दिसते तुला आतमध्ये. म्हणजे जेव्हा मॅग्नेट सोलेनॉइडच्या आतमधून जाईल ना, असा सोलेनॉइडच्या आतमधून, तेव्हा नंबर ऑफ फील्ड लाईन्स तेवढ्याच राहतील. म्हणजे फ्लक्स काय राहील सर? कॉन्स्टंट राहील. फ्लक्स कॉन्स्टंट राहील म्हणजे बऱ्यापैकी जास्त काळासाठी जो करंट आहे ना, तो झिरो राहील, कारण ईएमएफच इंड्यूस होणार नाही. मग बघा इथे असं अशी केस आहे, इथे या ग्राफमध्ये, इथे बघा इथे एकाच पॉइंटला करंट काय सर? झिरो आहे. एका पॉइंटला करंट झिरो नाही आहे, बऱ्यापैकी काळांतराला करंट झिरो आहे जेव्हा हा या मॅग्नेट याच्या आतमध्ये असतो. आलं का लक्षात? म्हणून याचा ग्राफ काय सर? याचा ग्राफ ए आहे. तुम्ही हा ग्राफ लक्षात ठेवू शकतात, इम्पॉर्टंट आहे बेटा, आलेला आहे एक्झामला, ठीक आहे ना. आणि तसंही हा दाखवतोय की हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट वगैरे काही नाही आहे, कॉन्स्टंट वगैरे काही नाही. तुम्हाला सांगितलं ना, फील्ड लाईन जशा वाढतायत तसं तो करंटचं डिफ्लेक्शन वाढते बेटा, कॉन्स्टंट फिन्स्टंट काही नाही. हे बघा, अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय म्हणतो? डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इज सच दॅट, हे डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट जे आहे ना बेटा, हे लेंझेस लॉ दाखवतं, फॅराडे नाही, लेंझेस लॉ. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्निट्यूड फ्लक्स. हे बरोबर आहे, ही एक्झॅक्ट डेफिनेशन आहे. हे छोटे छोटे प्रश्न माहिती पडलं, नीटला डायरेक्ट प्रश्न आला असा, आपण एवढे सारे क्वेश्चन करायचे आणि आपल्याला स्टेटमेंटच माहिती नाही, मग काय अर्थ शिकून आपला, है ना. तिसरं काय? डायरेक्शन ऑफ ईएमएफ सच दॅट अपोजिट कॉस प्रोड्यूसिंग, नाही नाही नाही, हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. हा एक्झॅक्ट लेंझेस लॉ आहे, याला पण तुम्ही लेंझेस लॉ म्हणू शकतात, लेंझेस लॉ, ठीक आहे ना. लेंझेस लॉचा वन ऑफ द भाग, पण जर कोर आलं, दोन स्टेटमेंट मध्ये कॉम्पिटिशन आलं, तर हे एकदम बरोबर आहे, कारण करंट बद्दल बोलतो लेंझेस लॉ, ठीक आहे. हा एक प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे हा. काय प्रश्न आहे सर? अ सेमी सर्क्युलर लूप आहे बेटा, सेमी सर्क्युलर लूप, आणि याला रोटेट केलं अँग्युलर वेलॉसिटीने, आणि आपल्याला विचारलंय ईएमएफ इंड्यूस. ईएमएफ इंड्यूस तुला दिसतंय का? मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, आणि जसं जसं हा आतमध्ये जाईल तसं तसं त्याचा एरिया चेंज होईल. आधी एवढा एरिया आहे सर, आधी एवढा एरिया आहे, नंतर एवढा एरिया त्याच्या आतमध्ये येईल, नंतर एवढा येईल, नंतर एवढा येईल, नंतर एवढा येईल. हो की नाही? हो की नाही? हो सर. मग आता कसं करायचं याला? कसं करायचं? काही नाही बेटा, सोपं, नीट लक्ष दे. मी लिहितो बी इज इक्वल टू बी, थांबा, फ्लक्सची डेफिनेशन काय? आधी तर ईएमएफ साठी आपल्याला फ्लक्स लागेल. फ्लक्स किती आहे सर? बी इंटू, आता मला एक सांग, याच्या आतमध्ये जे आहे बेटा, याच्या आतमध्ये किती एरिया आहे? कुठल्याही अँगल थिटाला, कुठल्याही अँगल, सर्टन अँगल थिटाला, हा एरिया तुला माहिती आहे किती? हा एरिया किती असतो सर? हा एरिया म्हणजे सर्क्युलर आर्क आहे, सर्क्युलर आर्क हा पिझ्झावाला एरिया आहे बेटा. 11वीचं बेसिक मॅथ जर तुझं क्लिअर असेल तर तुला माहिती आहे हा एरिया किती सर? हा एरिया आहे बेटा हाफ आर स्क्वेअर थिटा. माहिती पाहिजे तुम्हाला, स्क्वेअरच्या आर्कचा एरिया आहे, कळालं? येस सर, स्क्वेअर म्हणतो, सर्कलच्या आर्कचा एरिया आहे. तर मला आता डी फाय बाय डी टी करायचंय. डी फाय बाय डी टी म्हणजे असतो ईएमएफ, तो किती येणार आहे सर? तर मी बघा, डी अपॉन डी टी ऑफ बी आर स्क्वेअर थिटा बाय 2. आलं लक्षात? बरोबर आहे, बी आर स्क्वेअर थिटा बाय 2. मला सांगा, बी चेंज करतोय मॅग्नेटिक फील्ड? नाही सर. रेडियस चेंज करतोय? नाही सर. अच्छा, 2 चेंज करतोय? नाही सर. कोण चेंज करतोय? थिटा चेंज करतोय. याचा अर्थ मी लिहितो बेटा, ईएमएफ इज इक्वल टू, कसं येईल सर? ईएमएफ इज इक्वल टू यायला पाहिजे बी आर स्क्वेअर बाय 2 कॉमन घे, डी थिटा बाय डी टी. डी थिटा बाय डी टी म्हणजे काय सर? ओमेगा. ओमेगा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे हे यायला पाहिजे बी आर स्क्वेअर ओमेगा बाय 2. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण फॅरेडे लॉचे क्वेश्चन केले. पण याच्या पुढचं लेक्चर जे आहे ते खूप चांगलं असणार आहे. हे पण चांगलंच होतं, विषय तो नाहीये,
मी म्हणतो चांगलं इन टर्म्स ऑफ जास्त जास्त क्वेश्चन्स जिथून येतात मोशनल ईएमएफ हॉल इफेक्ट, की सर ऍक्च्युअलमध्ये रॉडला रोटेट केल्यावर ईएमएफ कसा कॅल्क्युलेट करतात ते आपण बघू पुढच्या लेक्चरला. आलं लक्षात? प्रॅक्टिस करत राहा. काही डाऊट कमेंट फीडबॅक असेल तर बिंदास आपण कमेंटमध्ये बेटा मेन्शन कर. आलं लक्षात? ऑल द बेस्ट.